नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 9 जूनच्या भागामध्ये मित्रांनो, आता राजाराम न्याहारी करायसाठी बसलेले असतात आणि इतक्यातच ज्योतिराव तिकडून येतात. तर राजाराम त्यांना म्हणतात, ज्योती चल न्याहारीला बस. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हां तू बस, मी आलोच. एकदा का सावित्री शाळेत गेली ना का मग मी मोकळा. तर तेव्हा राजाराम म्हणतात, अरे कवापासून नुसती तयारीच करतोयस तू. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अरे करावी लागते अण्णा. तर तेव्हा राजाराम पार्वतीला म्हणतात, हे जण ना म्हणजे नुसतं घाणाच्या बैलासारखं चाललंय. तर ते ऐकल्यानंतर ज्योतिराव म्हणतात, वहिने वाढ तिला. तर तेव्हा राजाराम म्हणतात, अरे ज्योती पण आत्तापतूर सावित्री घरात मळ्यात लपून छपून शिकलीच नवं. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अरे अण्णा तेच तर आत्ता कामाला येतंय ना. तर राजाराम विचारतात, अरे मग कुठवर करत राहणार आहेस अजून हे. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, सावित्री पंतुजी होईपर्यंत. तर तेव्हा राजाराम म्हणतात, म्हणजे राबणं हे नशिबातच लिहिलंय. मी मळ्यात राबतो आणि तू घरात राब. असं ते सगळं बोलत असतात, पण ज्योतिराव तर त्यांच्या नादातच असतात. ते सगळे आवरावर करतच असतात. तर तेव्हा पार्वती राजारामांना म्हणते, उगीच आता त्यांच्या मागं भुनभुन नका लावू. तर तेव्हा राजाराम म्हणतात, अगं कसली भुनभुन, याला काय काम करायला नगं का. आत्ताच बघ इथं आल्यापासून हाय का तुझ्या हाताला हात. अगं तिकडं मळ्यात होतीस तेव्हा राणीसारखी होतीस की. आणि वाण बी गोरा झालाय तुझा. आता इथं झाडलोट बी तूच करायची, चुली मोरं बी तूच बसायचं, भाकरी बी तूच थापायची आणि भाजी कोरड्याचं बी तूच करायचं. तर तेव्हा पार्वती म्हणते, झालं का तुमचं. अव तुम्ही जी सगळी कामं म्हटली ना ती तात्यासाहेबांनी केली बघा. आणि असं पार्वतीने सांगितल्यानंतर राजारामांना तर धक्काच बसतो. आणि ते म्हणतात, काय हे समजो ज्योतीने केलंय. तर पार्वती म्हणते, होय. आणि तुम्ही जी न्याहारी करताय नवं ती बी तात्यासाहेबांनीच केली. ते बी तुम्ही सकाळी उठायच्या अगोदर. तेव्हा ज्योतिराव आता परत तिथं येतात. तर तेव्हा राजाराम म्हणतात, काय रे ज्योती. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कसा आहे अण्णा, सगळ्या कामाचा भार ना तुमच्या दोघांच्या वरतीच पडायला नको म्हणून करतोय. आणि त्यानंतर भाकरीचा एक घास तोडत राजारामांना भरवत म्हणतात, आणि अण्णा ते नोकरीचं पण बघतोय बरं का मी. आणि विचारतात, जमले का. तर तेव्हा राजाराम म्हणतात, बेस झाले. आणि ते हसत असतात आणि पार्वती आणि ज्योतिराव सुद्धा हसत असतात. आणि त्यानंतर मित्रांनो, आता ज्योतिराव सावित्रीमाईला घेऊन शाळेमध्ये येतात. आणि तेव्हा येत असताना तिला सांगतात, सावित्री आता या वर्गामध्ये तू एकटीच विद्यार्थिनी आहेस. पण हळूहळू चित्र बदलल. तर सावित्रीमाई विचारते, खरंच चित्र बदलल. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नक्कीच बदलल. सावित्री तू जेव्हा इथून शिक्षण घेऊन बाहेर पडशील ना तेव्हा तू शेकडो मुलींना शिकवशील. मग प्रत्येक मुलगी शिकेल आणि इथल्या प्रत्येक वर्गात विद्यार्थिनी असेल. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, म्हणजे ज्योतीनं ज्योत पेटते तसंच नवं. तर तेव्हा ज्योतिराव हो असं म्हणतात आणि हसतात. आणि इतक्यातच मित्रांनो, आता मिशेलबाई तिथे येतात. तर तेव्हा मिशेलबाई आल्यानंतर सावित्रीमाईला गुड मॉर्निंग सावित्री असं म्हणतात. तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा त्यांना नमस्कार करतात. तर सावित्रीमाई गुड मॉर्निंग असं म्हणते. आणि तेव्हा मिशेलबाई चला असं म्हणून सावित्रीमाईला आतमध्ये यायला सांगते. आणि आता सावित्रीमाई आतमध्ये निघून जाते. आणि आतमध्ये गेल्यानंतर मिशेलबाई, सावित्री प्लीज सीट असं तिला सांगते. तर तेव्हा सावित्रीमाई आता खाली बसते आणि दप्तराला नमस्कार करते आणि आपलं पाठ्यपुस्तक वगैरे काढते. तेव्हा मिशेलबाई म्हणते, टुडे 5 इम्पॉर्टंट टॉपिक्स, एज्युकेशनल सायकोलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन असं ती सांगत असते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, काय बी नाही समजलं. तर तेव्हा मिशेलबाई म्हणते, डोंट वरी समजेल. आता हे शिकायचं आहे. आणि त्यानंतर आता सावित्रीमाईचं शिक्षण सुरू होतं. आणि इकडे तर मित्रांनो, आता घरामध्ये ज्योतिराव सगळी काही झाडलोट करत असतात. आणि इकडे सावित्रीमाईचं शिक्षण तर एकदम जोरदार सुरू होतं. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर सुद्धा सावित्रीमाई अभ्यासच करत असते. आणि इकडे ज्योतिराव स्वयंपाक करत असतात. आणि अगदी पुरेपूर ज्योतिराव सावित्रीमाईला साथ देत असतात. आणि स्वयंपाक करत असताना जेव्हा ज्योतिरावांची आई तिथे येते, तर तेव्हा ज्योतिराव उगीचच आपलं हाताला भाजल्यासारखं करतात आणि उठून उभं राहतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई ज्यावेळेस जवळ येते आणि त्यांचा हात हातात घेते, तर तेव्हा ज्योतिराव तर हसूच लागतात. आणि परत मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी तेच सुरू होतं. सावित्रीमाई आता शाळेत जाते आणि छान असं शिकत असते. आणि मिशेलबाई सुद्धा तिला एकदम छान शिकवत असते. आणि इकडे ज्योतिराव मात्र अंगणामध्ये सडा घालत असतात. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर सावित्रीमाई परत अभ्यास करू लागते.
आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीमाई हार करत बसलेली असते. तर तेव्हा ज्योतिराव तिच्याजवळ येतात आणि विचारतात, "काय म्हणते शाळा?" तर तेव्हा सावित्रीमाई सांगते, "छान चालले. मिशेलबाई छान शिकवतात. पण मालक, शिकणं वेगळं आणि शिकवणं वेगळं. आता मुलींना शिकवायला मला जमल का? पंतोजी होणं म्हणजे काय सोपं नव्हं." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "तो विचार मी आधीच करून ठेवलाय सावित्री. म्हणजे आता शिकता शिकता शिकवण्याचं कसबसुद्धा तुला शिकवून घ्यावं लागेल सावित्री. केशवराव भावाळकर नावाचे माझे एक स्नेही आहेत. ते तुला पंतोजी होण्याचं प्रशिक्षण देतील. म्हणजे मिशेलबाई काय शिकवतात त्याकडे लक्ष तर द्यायचंच, पण त्याचबरोबर केशवराव भावाळकरांच्याकडून पंतोजी होण्याचं प्रशिक्षणसुद्धा घ्यायचं." तर तेव्हा सावित्रीमाई जी असं म्हणते, तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "ते पोचतीलच एवढ्यात." तर सावित्रीमाई विचारते, "पण मला दोन्ही दोन्ही जमल का?" तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "थोडा त्रास होईल सुरुवातीला, पण करावं लागल." तर तेव्हा सावित्रीमाई ज्योतिरावांच्याकडं बघतच राहते आणि मनात म्हणते, "किती दूरचा विचार करतात मालक." आणि इतक्यातच मित्रांनो, केशवराव भावाळकर जे असतात ते आता तिथं येतात आणि ज्योतिरावाची हाक मारतात. तर तेव्हा ज्योतिराव लगेचच उठून उभे राहतात आणि म्हणतात, "या या भावाळकर." तर तेव्हा केशवराव भावाळकर नमस्कार असं त्यांना म्हणतात. तर तेव्हा ज्योतिरावसुद्धा त्यांना नमस्कार करतात. तर तेव्हा केशवराव भावाळकर विचारतात, "उशीर तर नाही ना झाला ज्योतिराव?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अहो नाही नाही, आत्ता तर आम्ही तुमच्याविषयीच बोलत होतो." आणि म्हणतात, "भावाळकर, ही माझी पत्नी सावित्री." तर तेव्हा सावित्रीमाईसुद्धा त्यांना नमस्कार करते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "आता आमच्या शाळेतील भावी पंतोजी तुम्ही घडवा भावाळकर." तर तेव्हा भावाळकर म्हणतात, "वहिनीसाहेब, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच. तुम्ही तिसरीची परीक्षा एवढ्या कमी वेळेमध्ये अभ्यास करून उत्तीर्ण झालात, ही काही सामान्य गोष्ट नव्हती आणि मला याचा आनंद आहे की मला एक उत्तम विद्यार्थिनी मिळणार आहे. वहिनीसाहेब, तुम्ही उत्तम पंतोजी व्हाल. नक्कीच." असं ते खूप आनंदाने बोलत असतात. आणि त्यानंतर मित्रांनो, आता परत ते सगळं काही सुरू होतं. ज्योतिराव आता घरातली सर्व कामं करू लागतात आणि इकडे सावित्रीमाई अभ्यास करू लागते. आणि सावित्रीमाई आता इंग्रजीचा अभ्यास करत असते. "वन्स अपॉन अ टाइम देअर्स लिव्ड अ पुअर वूड कटर इन अ स्मॉल व्हिलेज. ही अर्नड हिज लिव्हिंग बाय कटिंग वूड इन द फॉरेस्ट अँड सेलिंग इट इन द मार्केट." असं ते सगळं काही छान असं वाचत असते. आणि त्यानंतर मित्रांनो, आता भवाळकर जे असतात ते आता सावित्रीमाईची पंतोजीची परीक्षा घेऊ लागतात. म्हणजे तो अभ्यास आता सुरू होतो इकडे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, "गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीत, भारतीय शिक्षण पद्धतीत महत्त्वाची मानली जाते. जो मुलांना शिकवतो त्याचं चारित्र्य उत्तम असायला हवं, त्याचा अभ्यास असायला हवा आणि त्याला ज्ञान देण्याची, असं म्हणून ती आठवत असते आणि म्हणते, आणि त्याला ज्ञान देण्याची तळमळ असायला हवी." असं ती बोलत असते आणि तेव्हा ज्योतिरावांची आई तिथं येऊन उभारलेली असते आणि ते सगळं काही बघून तिला खूप आनंद होत असतो. आणि त्यानंतर मित्रांनो, रात्री ज्योतिराव आता काहीतरी लिहित बसलेले असतात आणि त्यांना खूप झोप आलेली असते, थकवा आलेला असतो. दिवसभर सगळं काही काम करून त्यांचं अंगसुद्धा दुखत असतं. तरीसुद्धा ते लिहितच असतात. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सावित्रीमाई अभ्यास सुरू करते आणि ज्योतिरावांनी तिच्यासाठी ते प्रश्न लिहून ठेवलेले असतात आदल्या दिवशी रात्री, आणि ते बघत बघत सावित्रीमाई आता अभ्यास करत असते. आणि त्यानंतर मित्रांनो, इकडे तर आता ज्योतिराव त्यांच्या आईसोबत आणि वहिनीसोबत लाडू मळायला बसलेले असतात आणि ते बघत असताना पार्वती तर हसतच असते आणि ज्योतिराव आता एक लाडू मळतात आणि त्यांच्या आईच्या तोंडातच घालतात आणि इशाऱ्याने विचारतात, "कसा झालाय?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई तर पहिल्यांदा नाही असं म्हणते आणि तोंड थांबून परत हसत "छान झालाय" असं सांगते. आणि तेव्हा ज्योतिरावांनी पार्वती दोघेसुद्धा हसू लागतात. आणि इकडे तर सावित्रीमाईचा अभ्यास विना अडथळा अगदी निरंतर चालू असतो. आणि त्यानंतर मित्रांनो, आता ज्योतिराव अगदी थकून झोपी गेलेले असतात. तेव्हा सावित्रीमाई थोडं पुढे येते आणि त्यांना पांघरून घालते. तर तेव्हा ज्योतिराव तर झोपलेले असतात, पण आता ते एकदम एक इंग्रजी कविता म्हणू लागतात. म्हणजे ते जागेच असतात, पण डोळे बंद करून ती कविता म्हणत असतात. आणि सावित्रीमाई ती कविता आता ऐकू लागते. आणि कविता म्हणून झाल्यानंतर विचारतात, "कविता कुणाची आहे ही?" तर तेव्हा सावित्रीमाई विचार करते आणि सांगते, "वर्ड्सवर्थ." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "नाही नाही, थॉमस ग्रे." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हो, आणि एकच आठवडा उरलाय चौथीच्या परीक्षेला.
तर सावित्रीमाई जी असं म्हणते. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिराव आता इकडे शाळेमध्ये येतात आणि तेव्हा तिघजण मिळून आता शाळेची साफसफाई करत असतात. तर तेव्हा तात्यासाहेब आता ज्योतिरावांना विचारतात, "ज्योतिराव, तरी शाळा सुरू व्हायला अजून किती अवकाश आहे?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "सावित्री ही एवढी 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाली की लगेचच सुरुवात करायची. अजून बरीच कामं आहेत, म्हणजे सगळी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल." तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, "हो, पुण्यात हे कानोकानी झाले पाहिजे." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हो, ते सुरू आहेच. आणि ज्या मुली शाळेत आल्या होत्या त्या मुलींच्या सगळ्या पालकांना भेटून पुन्हा विनंती करावी लागेल आणि हे सगळं आजपासूनच सुरू करावं लागेल." तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "अहो, मग आत्ताच जाऊयात की, शुभस्य शीघ्रम." तर तेव्हा ज्योतिराव तर हसतात आणि म्हणतात, "हरकत नाही." तर तात्यासाहेब म्हणतात, "चला." असं म्हणून आता हे दोघेसुद्धा, म्हणजे ज्योतिराव आणि तात्यासाहेब दोघंसुद्धा आता देशमुख आजोबांच्या इकडे घरी येतात. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "नमस्कार" आणि विचारतात, "ओळखले का?" तर तेव्हा देशमुख आजोबा म्हणतात, "तुम्ही ते बघितल्याचं वाटते हो कुठेतरी." तर तेव्हा तात्यासाहेब सांगतात, "अहो, मी तात्या भिडे. भिडेवाड्याच्या शाळेमध्ये तुमच्या गोंडस नातीला घेऊन आला होतात, आठवतंय ना?" तर तेव्हा ते देशमुख आजोबा म्हणतात, "हो, हो, आलं ध्यानात. आणि यांना तर मी ओळखतो, हे ज्योतिराव ना?" आणि विचारतात, "बरं, कसं येणं केलंत?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "दादा, आपण शाळा परत सुरू करतोय. सगळी जय्यत तयारी केली आहे आणि यावेळी पंतोजी म्हणून शिकवायला माझी पत्नी असेल, सावित्री." तर तेव्हा देशमुख आजोबा म्हणतात, "हे बरं केलं बाबा." तर इतक्यातच सर्जेराव बाहेर येतात आणि म्हणतात, "पण उशीर केलात ज्योतिराव." तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "हा, म्हणजे उशीर झाला खरा, पण शाळेचा विचार सोडला नाही. शिवाय तात्यासाहेबांची भक्कम साथ आहे." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "अहो, सत्कार्यामध्ये आपण तेवढा आपला खारीचा वाटा उचलायचा." आणि त्या दोघांना म्हणतात, "ऐकलं का? शाळा आता पुन्हा सुरू होतीये. तेव्हा नव्या जोमानं मुलीला परत शाळेत पाठवा." असं म्हणून आता हे दोघं सुद्धा नमस्कार करून तिथून चाललेले असतात. तर तेव्हा सर्जेराव म्हणतात, "थांबा ज्योतिराव, अहो, मुलीला भेटून तरी जा." असं म्हणून दुर्गा, "अगये दुर्गे" अशी हाक मारतात. आणि तेव्हाच मित्रांनो आता दुर्गा बाहेर येते आणि तिला बघितल्यानंतर या दोघांना तर खूप मोठा धक्का बसतो. कारण मित्रांनो, तिचं तर लग्न झालेलं असतं आणि हे दोघं सुद्धा आता धक्क्याने एकमेकांच्याकडे बघतात. तर तेव्हा सर्जेराव म्हणतात, "अहो, लग्न झालंय माझ्या मुलीचं. चांगली माणसं मिळालीत बरं का, नवरा पण देखणा मिळालाय. आणि सासरी 12 बैलांची दावण आहे. एका तळावर 50 बीघ जमीन. कौसोपी वाडा, 2-2 गावाचं वतन. बरं, जास्त लांब बी दिली नाही. सरदार दमडेऱ्यांच्या घरातच दिले पोर. हिच्या आयुष्याचं कल्याण झालं बघा." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "शिकली असती तर आणखीन चांगलं झालं असतं." तर तेव्हा सर्जेराव म्हणतात, "अहो, याहून उत्तम अजून काय पाहिजे ज्योतिराव? अहो, लग्नाच्या वयात लगीन झालं म्हणजे पोरं बाळ पण लवकर होतील. आणि बायकांच्या आयुष्यात अजून काय पाहिजे हो? पोट पाणी पिकलं की बायकांचा जन्म निभावून जातो." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "सर्जेराव, घाई केलीत. अजून 2 वर्षानंतर मुलीचं लग्न केलं असतं तर उत्तम झालं असतं." तर तेव्हा सर्जेराव म्हणतात, "घोडनवरी झाली असती माझी पोर 2 वर्षांनी. आणि तुम्ही लोक तुमच्या स्वार्थासाठी माझ्या लेकीस का वेठीस धरताय?" असं ते म्हटल्यानंतर तात्यासाहेबांना तर रागच आलेला असतो. तर तेव्हा सर्जेराव म्हणतात, "एक काम करा, निघा इथनं. ताबडतोब निघा. जा, थांबू नका. आणि इकडं फिरकूसुद्धा नका परत." आणि दुर्गाला ओरडतात, "चल गात." आणि त्यानंतर त्या आजोबांना सुद्धा म्हणतात, "चला बाबा घरात." आणि परत त्या दोघांना म्हणतात, "पुन्हा फिरकू नका इकडे." असं म्हणून त्यांच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेतात. आणि मित्रांनो, त्यानंतर आता हे दोघं तिकडून निघून जातात. आणि इकडे घरामध्ये आता सावित्रीमाई तर अजून अभ्यास करतच असते. आणि ज्यावेळेस आता इकडं ज्योतिराव आणि तात्यासाहेब परत शाळेमध्ये येतात, तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "मुली पटापट मोठ्या होतात नाही?" तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, "हो ना, त्यांची लग्नेसुद्धा उरकून टाकली आहेत." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "पण म्हणजे आता नव्याने मूठ बांधावी लागणार. मला असं वाटते की मागच्या वेळी आपल्यासोबत वहिनी होत्या, तसेच याही वेळी त्यांना सोबत घ्यावे आणि याच आमच्या महिला पंतोजी असे दारोदारी सर्वांना जाऊन सांगावे." तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "नाही तात्यासाहेब, ते आता शक्य नाही. कारण एकतर त्यात खूप वेळ जातो आणि अवघ्या काही दिवसांच्या वरती तिची परीक्षा आहे." तर तेव्हा सदाशिवराव सुद्धा म्हणतात, "मला असे वाटते की त्यांना यामध्ये घेऊ नका. कारण त्या परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. नाहीतर मग शाळा सुरूच होणार नाही." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "मलाही तसंच वाटतंय.
म्हणजे सावित्रीला तिचा अभ्यास करू द्यावा. आणि असं ते बोलत असतात इतक्यातच मित्रांनो ज्योतिरावांना जोराचा खोकला चालू होतो आणि ते ठसकत ठसकत खाली बसतात. तर तेव्हा तात्यासाहेब मोरोपंतांना पाणी घ्यायला सांगतात आणि तेव्हा मोरोपंत लगेचच त्यांना पाणी आणून देतात. आणि ज्यावेळेस तात्यासाहेब आता ज्योतिरावांना हात लावतात आणि त्यांना म्हणतात, "अहो ता ज्योतिराव, तुम्हाला तर ज्वर आहे, अंग फणफणते तुमचे, फार दगदग तर होत नाहीये ना?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "अहो नाही नाही, ठीक आहे मी." आणि म्हणतो, "मी आता निघतो, उद्या याच वेळी भेटू." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "ज्योतिराव माझे ऐका, विश्रांती घ्या, ही सारी कामे आम्ही करू." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "काळजी करू नका, आलोच मी." असं म्हणून ते आता तिथून जड पायानेच निघून जातात. तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, "तात्या, ज्योती गेली वर्षभर घरातली सगळी कामं करतोय. शिवाय घर चालावे म्हणून एका कचेरीत लेखनिकाचं काम करतोय. त्यासाठी त्याला रात्रभर जागरण करावे लागते." तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, "खरं तर ज्योतीच्या जागी दुसरं कोणी असतं तर अंथरूण धरलं असतं." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "बरे झाले तुम्ही मला हे सांगितलेत. ज्योतिरावांना इतके कष्ट पडतायत हे मला ठाऊक नव्हते." तर तेव्हा सदाशिवराव म्हणतात, "हे सगळं शाळा सुरू व्हावी म्हणून चाललंय आणि याची सगळी मदार वहिनींच्या उत्तीर्ण होण्यावरती आहे आणि म्हणून ज्योती हे सगळं करतोय." तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "असे आणि ठीक आहे," असं म्हणून ते आता विचार करू लागतात. आणि इकडे मात्र सावित्रीमाई अगदी मन लावून अभ्यास करतच असते. आणि सावित्रीमाई तेव्हा गणितंसुद्धा सोडवत असते आणि तिला गणिताची उत्तरंसुद्धा अगदी पटापट येत असतात. कारण तिचा सराव खूप छान चाललेला असतो. आणि मित्रांनो आजचा भागसुद्धा इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो आता ज्योतिराव सावित्रीमाईच्या हातामध्ये ₹5 देतात. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, कोणी दिले?" तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, "तात्यासाहेबांनी दिले." आणि सांगतात, "कचेरीच्या दारातच येऊन बसले होते आणि मला म्हणाले, तुमच्यातला आणि सरकार गुणांच्यातला करार संपवायला आलोय." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो मग तुम्ही त्यांना सांगायचं ना की मला असे पैसे घ्यायला आवडत नाही म्हणून." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "होय मी सांगितलं, पण मला म्हणाले की मी ₹5 असेच देतोय किंवा मदत करतोय असं समजू नका. वर्षभर माझ्या घरच्या देवाला फुलं देण्याचं कबूल करा." तात्यासाहेब म्हणाले की आता पैशासाठी रात्रपाळी करत बसायची गरज नाही. आणि ते ऐकल्यानंतर आता सावित्रीमाई सुद्धा खुश होते. आणि मित्रांनो आता तात्यासाहेबांनी तर ज्योतिरावांना जे रात्रभरचे कष्ट होत असतात त्याच्यावरती विचार करून हा तोडगा काढलेला असतो. आणि दुसरीकडे तर मित्रांनो आता गंगाधर पंत जे असतात ते हेरंबला सगळं काही समजावून सांगत असतात आणि म्हणतात, "आले का ध्यानात, आणि कोणत्याही परिस्थितीत उद्या सावित्री परीक्षेला पोहोचता कामा नये." तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.